आज जो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत टॉपिक तो आहे कॉलिगेटिव्ह कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइटच्या आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघणार आहोत. कॅन यू रिकॉल इलेक्ट्रोलाइट्स अँड नॉन इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? असा सबस्टन्स की जो आपण सुटेबल सॉल्व्हरमध्ये टाकल्यानंतर ज्याचं जास्त डिसोसिएशन होतं त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोलाइट. फॉर एक्झाम्पल NaCl. NaClला जर आपण वॉटरमध्ये टाकला तर त्याचं मॅक्झिमम काय होतं? आयन्समध्ये फॉर्म होतं, म्हणजे डिसोसिएशन होतं त्याचं. Na+Cl- असं फॉर्म होतं, त्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो. दुसरा जो आहे नॉन इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? जो सबस्टन्स आपण सुटेबल एखाद्या सॉल्व्हरमध्ये जरी टाकला तरी त्याचं डिसोसिएशन होत नाही, म्हणजे आयन्स फॉर्म होणार नाहीत, त्याला नॉन इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. तर बघा, ह्या टॉपिकमध्ये आता आपण बघणार आहोत सोल्युशन ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट इन वॉटर एक्झिबिट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ॲज डिस्क्राईब इन द प्रिसिडिंग सेक्शन. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं, ज्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघितल्या त्या कशाच्या बघितल्या? नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनच्या बघितल्या. ओके, म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे ते सॉलिड होतं आणि वॉटर काय होतं? सॉल्वंट. आणि आपण कोलिगेटिव्ह 4 प्रॉपर्टी ह्या बघितलेल्या आहेत. दिस सोल्युशन also give for dissolved substance the molar mass expected from their chemical formula. आता हे जे सोल्युशन होते म्हणजे सोल्युशन ऑफ जे नॉन इलेक्ट्रोलाइट होते, तर याच्यामध्ये डिझॉल्व सबस्टन्स म्हणजे सबस्टन्स काय व्हायचा? डिझॉल्व व्हायचा. आणि जे मोलर मास होतं आपण जे काढायचो ते एक्सपेक्टेड फ्रॉम ए केमिकल फॉर्म्युले होते, त्याच्याने आपण मोलर मास सॉल्यूटचं काढायचो. The study of colligative property of electrolyte however require a different approach than used in colligative property of non-electrolytes. आता colligative property of electrolytes स्टडी करताना आपल्याला एक वेगळा अप्रोच लागेल colligative property of non-electrolyte पेक्षा, कारण colligative property of non-electrolytes चा स्टडी करताना आणि colligative property of electrolytes चा स्टडी करताना आपल्याला डिफरंट अप्रोच लागणार आहे. फॉलोइंग आर द एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन फॉर कॉलिगेटिव्ह बिहेवियर ऑफ इलेक्ट्रोलाइट. आता काही एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन आहेत जे कॉलिगेटिव्ह बिहेवियर आहे इलेक्ट्रोलाइटसाठी. आपण जे आधीच्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ते नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन होते, आता हे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन असते. आता याच्यामध्ये फर्स्ट, सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट ऑल्सो एक्झिबिट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी विच डू नॉट ओबे द रिलेशन ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. जे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन होते ते सुद्धा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय करतात? शो करतात. ओके, विच डू नॉट ओबे रिलेशन ऑफ अ नॉन इलेक्ट्रोलाइट, परंतु त्यांचं नॉन इलेक्ट्रोलाइट बरोबर कुठलंही रिलेशनशिप नाही आहे. ओके, कुठलंही रिलेशन नाही आहे. सेकंड, द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट आर ग्रेटर दॅन दोज ऑफ एक्सपेक्टेड फॉर सोल्युशन ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत इलेक्ट्रोलाइट सोल्युशनच्या, ह्या प्रॉपर्टी एक्सपेक्टेड ग्रेटर दॅन म्हणजे ग्रेटर दॅन आहेत सोल्युशन ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट ऑफ सेम कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे समजा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट म्हणजे A इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे आणि B नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे. ठीक आहे, तर जरी दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? सेम आहे. कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? दोघांचं सेम आहे. याचंही कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, परंतु जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असणार आहे इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची ही ग्रेटर असेल नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनपेक्षा, जरी कॉन्सन्ट्रेशन दोघांचं सेम असलं तरी. द मोलर मास of electrolyte in aqueous solution determined by colligative property are found to be considerably lower than the formula masses. जे मोलर मास असतं इलेक्ट्रोलाइटचं ॲक्वेस सोल्युशनमध्ये जे आपण डिटरमाइन करणार आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीने, तर हे जे मोलर मास असणार आहे तर ते फॉर्म्युला मासपेक्षा कमी असेल, लोअर दॅन द फॉर्म्युला मासेस. तर हे काही एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन होते. व्हाय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आर ग्रेटर दॅन दोज ऑफ फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. प्रश्न विचारला येतो आपल्याला
की ज्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशनच्या नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनपेक्षा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी का ग्रेटर असतात, जरी दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम असलं तरी. रिकॉल दॅट इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट इन 2 or more ions when dissolve in water whereas non-electrolyte do not. तर लक्षात घ्या, जे इलेक्ट्रोलाइट असतं वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर इलेक्ट्रोलाइटचे काय होतात, 2 किंवा 2पेक्षा जास्त आयन्स फॉर्म होतात, परंतु नॉन इलेक्ट्रोलाइटचं असे आयन्स फॉर्म होत नाही. फॉर एक्झाम्पल NaCl घेतला, वॉटरमध्ये ॲड केला, Na+Cl- आयन्स फॉर्म झाला. ओके, कारण हे काय आहे, NaCl इलेक्ट्रोलाइट काय आहे, इलेक्ट्रोलाइट. याच्याऐवजी जर आपण नॉन इलेक्ट्रोलाइट घेतला, म्हणजे फॉर एक्झाम्पल C6H12O6 घेतला नॉन इलेक्ट्रोलाइट, याचं आयन्स फॉर्म होणार नाहीत वॉटरमध्ये. स्टेटेड डिफरंटली, वन फॉर्म्युला युनिट ऑफ इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व इन वॉटर प्रोड्यूस 2 or more आयन्स. वेगळ्या शब्दात जर सांगायचं, जर एक फॉर्म्युला युनिट ऑफ इलेक्ट्रोलाइट आहे, तो जर वॉटरमध्ये प्रोड्यूस केला तर आपल्याला 2 किंवा 2पेक्षा जास्त आयन्स प्रोड्यूस होतात. फॉर एक्झाम्पल आता फॉर्म्युला युनिट काय घेतलं होतं आपण, NaCl घेतलं होतं, त्याचं वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर आपल्याला 2 आयन्स मिळाले. ठीक आहे. कॉन्सिक्वेंटली नंबर ऑफ पार्टिकल इन सोल्युशन इन्क्रीज. मग बघा, 2 किंवा 2पेक्षा जास्त आयन्स प्रोड्यूस होतात वॉटरमध्ये, म्हणजेच काय होतं, नंबर ऑफ पार्टिकल सोल्युशनमध्ये काय होतात, इन्क्रीज होतात. नंबर ऑफ पार्टिकल सोल्युशनमध्ये इन्क्रीज होतात. फॉर एक्झाम्पल KCl घेतला, एकच युनिट आहे, परंतु वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर किती झाले, 2 आयन्स झाले, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल काय झाले, इन्क्रीज झाले. द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आर दस हायर दॅन नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असणाऱ्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनच्या ह्या नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनपेक्षा हायर असणार आहेत. For example, NaCl is dissolved in water, it produces 2 ions, Na+ and Cl-. तर बघा, NaCl आपण जर डिझॉल्व केला वॉटरमध्ये, तर वॉटरमध्ये 2 आयन प्रोड्यूस होतील, Na+ आणि Cl-. वेअरॅज सुक्रोज डज नॉट डिसोसिएट, सुक्रोज वॉटरमध्ये डिसोसिएटच होणार नाही. इट इज एक्सपेक्टेड दॅन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ 0.1 मोलर NaCl इज ट्वाइस दॅट ऑफ 0.1 मोलर सुक्रोज सोल्युशन. तर जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी एक्सपेक्टेड आहे, तर 0.1 मोलर जे NaCl सोल्युशन आहे त्याचं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी 2 टाइम्स असेल सुक्रोजपेक्षा, 0.1 मोलर सुक्रोजपेक्षा. ठीक आहे. म्हणजे बघा, कॉन्सन्ट्रेशन काय आहे, दोघांचं सेम आहे, तरीसुद्धा NaClचं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी 2 टाइम्स असेल सुक्रोजच्या सोल्युशनच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीपेक्षा. पुढचा जो टॉपिक आहे, वॉन्ट ऑफ फॅक्टर, तो I ने रिप्रेझेंट केला जातो. टू ऑब्टेन द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन बाय यूजिंग रिलेशन फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट्स, वॉन्ट ऑफ सजेस्ट अ फॅक्टर I. आता इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स आणि जे नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे यांची जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये जे रिलेशन आपण दाखवणार आहे ते वॉन्ट ऑफने सजेस्ट करणार आहे. त्याच्यासाठी वॉन्ट ऑफ फॅक्टरसाठी I रिप्रेझेंट केला जातो. इट इज डिफाईन ॲज, आता बघा I म्हणजे काय, इट इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट डिवायडेड बाय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. तर वॉन्ट ऑफ फॅक्टर म्हणजे काय असतो, एक रेशो आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशनला डिवाइड करायचं आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनने, आणि दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कसं असेल, सेम असेल. ओके, म्हणजे बघा, इलेक्ट्रोलाइटसाठी ΔTF आणि नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी ΔTF नॉट. ओके, I इज इक्वल टू किंवा ΔTB अपॉन ΔTB नॉट, किंवा ΔP अपॉन ΔP नॉट, किंवा पाय अपॉन पाय नॉट. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण वॉन्ट ऑफ फॅक्टर काढू शकतो. Whereas quantity without subscript refer to electrolyte.
म्हणजे वरच्या ज्या क्वांटिटी होत्या त्या इलेक्ट्रोलाइटसाठी, आणि विथ सबस्क्रिप्ट टू नॉन इलेक्ट्रोलाइट, आणि जो नॉट दाखवला होता आपण ती नॉन इलेक्ट्रोलाइटच्या क्वांटिटी आहे. द वॉन्ट ऑफ फॅक्टर आय इज ऑल्सो डिफाईन ॲज अल्टरनेटिव्ह बट एक्झॅक्टली इक्विव्हॅलंट मॅनर ॲज. वॉन्ट ऑफ फॅक्टरला आपण अजून वेगळ्या पद्धतीने काय करू शकतो, डिफाईन करू शकतो. तर बघा, वॉन्ट ऑफ फॅक्टर इक्वल टू ॲक्च्युअल मोल्स ऑफ पार्टिकल इन सोल्युशन आफ्टर डिसोसिएशन. म्हणजे डिसोसिएशन झाल्यानंतर जे सोल्युशन आहे त्याच्यात डिसोसिएशन झाल्यानंतर ॲक्च्युअल किती मोल्स ऑफ पार्टिकल त्या सोल्युशनमध्ये आहेत, डिवायडेड बाय मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट डिझॉल्व इन सोल्युशन. म्हणजे किती मोल्स आपण त्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व केले होते. ओके. आता जर फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं, समजा NaCl आहे, आपण घेतले याचे 100 मोल्स उदाहरणार्थ म्हणून. ठीक आहे. वॉटरमध्ये डिझॉल्व केले Na प्लस आणि Cl मायनस. ठीक आहे. Na प्लस समजा किती आहे, 80 फॉर्म झाले. Cl मायनस किती फॉर्म झाले, 80 फॉर्म झाले, असं आपण कन्सिडर करू. ओके. आता किती ॲक्च्युअल मोल आहेत, आता बघा Na प्लस 80 आहेत, Cl मायनस 80 आहेत. ओके. आणि हे जे 100 होते, 100 पैकी फक्त किती डिसोसिएट झाले, 80 झाले. मग किती उरले, 20. मग ते 20 सुद्धा आहेत. म्हणजे 80 80 20 म्हणजे ते किती झाले, 180 झाले. आणि मोल्स फॉर्म्युला युनिट डिझॉल्व इन सोल्युशन, सोल्युशनमध्ये किती डिझॉल्व केले ते आपण 100, म्हणजे 180 अपॉन 100. ओके. तर हा जो रेशो असेल याला काय म्हणतो आपण, वॉन्ट ऑफ फॅक्टर. किंवा फॉर्म्युला मास ऑफ सबस्टन्स, फॉर्म्युला मास ऑफ सबस्टन्स अपॉन ऑब्झर्व मोलर मास ऑफ सबस्टन्स, फॉर्म्युला मास ऑफ सबस्टन्स अपॉन ऑब्झर्व मोलर मास ऑफ सबस्टन्स. ओके. त्याच्याने आपण वॉन्ट ऑफ फॅक्टर हा काढू शकतो. किंवा जो वॉन्ट ऑफ फॅक्टर आहे तो आपण असे काढू शकतो, आय इज इक्वल टू एम थेरॉटिकल अपॉन एम ऑब्झर्व. एम म्हणजे मोल्स, थेरॉटिकल अपॉन मोल्स ऑब्झर्व. Thus, I equal to 1 for electrolyte, 2 for KNO3, sorry, I is equal to 1 for non-electrolyte. non-electrolyte असेल तर त्याच्यासाठी I ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. नंतर KNO3 साठी I ची व्हॅल्यू किती असते, 2 असते. आता बघा KNO3चं कसं, K प्लस आणि NO3 मायनस, म्हणजे किती झाले, 2 झाले, म्हणून I ची व्हॅल्यू किती झाली, 2 झाली. NaCl साठी पण 2 असेल, कारण 2 आयन फॉर्म होतात. जे सोडियम सल्फेट आहे, Na2 सोडियम सल्फेट, याचं जर आपण आयोनायझेशन दाखवलं, 2 टाइम Na प्लस SO4 मायनस 2. हे बघा Na किती आहे, 2 आहे, सल्फेट किती 1, म्हणजे आय ची व्हॅल्यू किती येणार आहे, 3 येणार आहे. किती येणार आहे, 3 येणार. कॅल्शियम क्लोराईड अँड सो, कॅल्शियम क्लोराईडसाठी पण 2 असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने म्हणजे किती आयन्स फॉर्म होतात, डिसोसिएशन झाल्यानंतर किती आयन्स फॉर्म होतात, त्याच्याने आयची व्हॅल्यू आपण डिसाईड करू शकतो. द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ दिस इलेक्ट्रोलाइट आर देअरफॉर ट्वाइस अँड थ्राइस रिस्पेक्टिव्हली ॲज दोज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे बघा, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आणि नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन जरी सेम असलं, पण नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी जो वॉन्ट ऑफ फॅक्टर आहे तो 1 असतो, पण इलेक्ट्रोलाइटसाठी तो किती आयन्स प्रोड्यूस करतोय, डिसोसिएशन झाल्यानंतर किती आयन्स प्रोड्यूस करतोय, त्याचे जर 2 आयन्स प्रोड्यूस होत असतील तर वॉन्ट ऑफ फॅक्टर 2 असेल. 3 आयन्स प्रोड्यूस होत असेल तर वॉन्ट ऑफ फॅक्टर 3 असेल. द फॉरगोइंग आर्ग्युमेंट आर व्हॅलिड ओनली फॉर इन्फायनाइटली डायल्यूट सोल्युशन वेअर एस डिसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइट इज कम्प्लीट. आता हे जे वॉन्ट ऑफ फॅक्टरची जी व्हॅल्यू आहे, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, हे फक्त आपण इन्फायनाइट डायल्यूट सोल्युशनसाठीच व्हॅलिड आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्सचं कम्प्लीट काय झालेलं असतं, डिसोसिएशन झालेलं असतं, कम्प्लिटली डिसोसिएशन झालेलं असेल, त्याच्यासाठीच काय असणार आहे, ते व्हॅलिड असणार आहे. इन रियालिटी स्पेशली ॲट अ हाय कॉन्सन्ट्रेशन, जेव्हा हाय कॉन्सन्ट्रेशन असेल, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड देअर आय व्हॅल्यू आर युजली स्मॉलर दॅन एक्सपेक्टेड. जेव्हा हाय कॉन्सन्ट्रेशन असेल तेव्हा जे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची, त्यावेळेस त्याची आयची व्हॅल्यू स्मॉलर दॅन एक्सपेक्टेड, जी एक्सपेक्टेड व्हॅल्यू असेल त्याच्यापेक्षा जो वॉन्ट ऑफ फॅक्टर असेल तो कमी असेल.
The reason is that electrostatic force between oppositely charged ions bring about formation of ion pairs. तर काय रिझन आहे याच्या मागे, तर जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे अपोजिटली चार्ज मधला, तर त्याच्यामुळे काय होतं, फॉर्मेशन ऑफ आयन पेअर. फॉर्मेशन ऑफ आयन पेअर काय होतात, फॉर्म होतात. आयन पेअर काय होतात, फॉर्म होतात. इच आयन पेअर कन्सिस्ट ऑफ वन और मोर कॅटायन अँड वन और मोर anion हेल्ड टुगेदर बाय इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्टिव्ह फोर्स. मग हे जे आयन्सच्या जोड्या असणार आहेत, तर याच्यामध्ये काय असतं, इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्टिव्ह फोर्समुळे कॅटायन आणि जे anion असेल ते एकमेकांशी होल्ड होतात. दिस रिझल्ट डिक्रीज इन नंबर ऑफ पार्टिकल इन सोल्युशन कॉजिंग रिडक्शन इन एक्सपेक्टेड आय व्हॅल्यू अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग त्याच्यामुळे काय होतं, अट्रॅक्टिव्ह फोर्समुळे काय होतं, ते परत बॉन्ड त्यांच्यात फॉर्म होतो कॅटायन आणि ॲनायनमध्ये. म्हणून जे नंबर ऑफ पार्टिकल आहे ते सोल्युशनमध्ये कमी होतात, जे आपल्याला एक्सपेक्टेड आयची व्हॅल्यू त्याच्यापेक्षा ते कमी होतात. म्हणजे हे फक्त हाय कॉन्सन्ट्रेशनला होतं, हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन, आणि म्हणजेच कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होते त्याची कमी होते किंवा डिक्रीज होते. पुढचा जो टॉपिक आहे, मॉडिफिकेशन ऑफ एक्सप्रेशन ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आता बघा, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशा पद्धतीने इलेक्ट्रोलाइटसाठी मॉडिफाय होतील, इलेक्ट्रोलाइटसाठीच फक्त मॉडिफाय होतील. एक्सप्रेशन ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मेन्शन इन अर्लियर फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट आर टू बी मॉडिफाय सो एज टू मेक ॲप्लिकेबल फॉर इलेक्ट्रोलाइट सोल्युशन द मॉडिफाय इक्वेशन. आता हे जे सगळे इक्वेशन आहेत, तर ह्या सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ह्या इलेक्ट्रोलाइटसाठी कशा मॉडिफाय होतील. ओके, डेल्टा पी साठी काय होतं, तर P1 नॉड x2 होतं. ओके, आता त्याला आयने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. त्याचाच हा मॉडिफाय फॉर्म्युला IW2 M1 अपॉन M2 W1. डेल्टा TB साठी IKBM होतं. इलेक्ट्रोलाइटसाठी काय, आयने त्याला मल्टिप्लाय करायचं. सेम आयने मल्टिप्लाय करून 1000 KB W2 अपॉन M2 W1. डेल्टा TF साठी KFM होता, त्याला आयने मल्टिप्लाय करायचं इलेक्ट्रोलाइट सोल्युशनसाठी. 1000 KF W2 अपॉन M2 W1. जी ऑस्मॉटिक प्रेशरची होती त्याच्यासाठी MRT होता किंवा CRT होता, त्याला आयने मल्टिप्लाय करायचं इलेक्ट्रोलाइटसाठी. आणि तसंच इकडे पण आयने मल्टिप्लाय केलं IW2RT अपॉन M2V. तर हे काय आहेत, इलेक्ट्रोलाइटसाठी मॉडिफाय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत. ठीक आहे, करा. माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक करा, आणि माझा जो यूट्यूब चॅनल आहे तुम्ही त्याला सबस्क्राईब करा.